श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। सद्गुरु स्थितीचे निरूपण राया सांगितले संपूर्ण। आता शिष्याचे लक्षण सावधान अवधारी। राजा, मी सद्गुरु स्थितीचे पूर्णपणे निरूपण केले। आता तू सावधान मनाने शिष्याचे लक्षण ऐक। वरी वरी दिसती सात्विक, भीतरी विकल्पी शिष्य एक। एक ते केवळ दांभिक, एक ज्ञान ठक अति धूर्त। काही शिष्य वरून मात्र सात्विक दिसतात, पण आतून मोठे विकल्पी आणि दांभिक असतात। कोणी ठकवून ज्ञान संपादन करणारे अति धूर्त असतात। एक ते केवळ प्रतिष्ठा काम, एकासी पूज्यतेचा संभ्रम। एकासी जाणीवेचा आक्रम, एकाचे पोटी भ्रम महासिद्धीचा। कित्येकांना केवळ प्रतिष्ठेची हौस असते, कित्येकांना पूज्यतेची हाव असते। कोणाला ज्ञातृत्वाचा अभिमान असतो, कोणाला आपण महासिद्धी मिळवाव्या असे वाटते। एक वाग्वादी वाजट, एक अतिशयेसी कर्मठ। एक केवळ कर्मनष्ट, आम्ही ब्रह्मनिष्ठ अभिमाने। कोणी नुसते वावदूक असतात, कोणी अतिशय कर्मठ असतात, तर कोणी आम्ही ब्रह्मनिष्ठ आहोत या अभिमानाने कर्मभ्रष्ट झालेले असतात। एका आवडे वायुधारण, एका आसन जयाभिमान। एकाचे संशयी मन, विश्वास पूर्ण दृढ नाही। कित्येकांना प्राणायामाची आवड असते, कित्येकांना आसन जयाचा अभिमान असतो। कित्येकांचे मन संशयी असते, पूर्ण विश्वास कोठेच नसतो। एक आदरे उपदेशो घेती, मग होय नव्हे विकल्प चित्ती। ऐशानेक शिष्य पंक्ती, ते जाण निश्चिती माईक। कित्येक मोठ्या आदराने गुरुपदेश घेतात, पण या उपदेशाने आपले परमार्थिक कल्याण होईल किंवा नाही असा विकल्प त्यांच्या मनात असतोच। शिष्याचे असे अनेक प्रकार आहेत, पण ते सर्व ढोंगी आहेत असे तू समज। आता जे का अमायिक, शोधित सत्वाचे सात्विक। मुख्य परमार्था साधक, जे अवंचक सर्वस्वे। जे गुरुचरणाचे अंकिले, जे गुरुवाक्या जीवे विकले। सद्गुरु लागी वहिले, सर्वस्व आपुले होबाळिती। जो सद्गुरुच्या बोलावरी, जीविताची कुरवंडी करी। जो गुरु आज्ञे बाहेरी, तिळभरी हो न शके। सद्गुरु ते मनुष्य बुद्धी, पाहोची नेणे जो त्रिशुद्धी। सेवे लागी निरवधी, हर्षानंदी तत्पर। निज भावार्थे सादर, सेवे लागी अति तत्पर। शरीर आठही प्रहर, अणुमात्र वंचीना। उंच अथवा नीच काम, म्हणून नेणे मनोधर्म, गौण करोनी नित्य
नित्यकर्म मानी उत्तमोत्तम गुरुसेवा। सेवे लागी निष्कपट नित्य निज भावे चोखट। जव जव सेवा पडे सदट तव तव उद्भट उल्हासू। सच्छिष्य असच्छिष्य समुदावो सद्गुरुसी सारिखेची पहावो। ज्याचे हृदयी जैसा भावो तैसा पहावो फळभोग। आता जे निष्कपट शुद्ध सत्वगुण संपन्न मुख्य परमार्थाचे साधक सर्वथा अवंचक गुरुचरणाचे अंकित झालेले गुरुवाक्याला आत्मसात केलेले आणि आपले सर्वस्व सद्गुरूवरून सत्वर ओवाळून टाकणारे, जो सद्गुरूच्या शब्दावर आपल्या जीविताची कुरवंडी करतो, गुरुच्या आज्ञेबाहेर तीळभरही जाऊ शकत नाही, सद्गुरूला मनुष्य बुद्धीने पाहणे ज्याला ठाऊकही नाही आणि जो गुरुसेवेसाठी सत्य सत्य निरतिशय हर्षाने तत्पर असतो आणि 8ही प्रहर ती करण्यात एक अणुमात्रही अंतर करीत नाही। हे काम माझ्या योग्यतेचे आहे आणि हे काम योग्यतेचे नाही असे ज्याच्या मनाला वाटत नाही, आपले नित्य कर्मही गौण मानून जो गुरुसेवेला उत्तमोत्तम समजतो, मोठ्या श्रद्धेने सेवा करण्यासाठी गुरु सन्निध राहतो आणि कष्टतर सेवा करण्याचा जसा जसा प्रसंग येतो तसा तसा त्याचा उल्हास वाढत जातो। सद्गुरूला अशा प्रकारचे सच्छिष्य आणि पूर्वी सांगितल्या प्रकारचे कपटी असच्छिष्य हे दोन्ही सारखेच, पण ज्याचा जसा भाव असतो तसा त्याला फलाचा लाभ होतो। भावेषु विद्यते देवो हा उपदेशी मुख्य निर्वाहो। आपुला आपण या भावो फळ भोग पहाहो भोगवी। जेथे भाव तेथे देव हाच न्याय उपदेशालाही लागू आहे। प्रत्येकाला त्याच्या त्याच्या भावनेप्रमाणे फल मिळत असते। चुकवावया मृत्यूचा ठावो जाणीवे आणिता निज भावो। हिरण्यकशिपू नाडला पहाहो संधी साधोनी देवो निर्दळी त्यासी। हिरण्यकशिपूने मृत्यू टाळण्यासाठी आपल्या भावनेप्रमाणे यत्न केला, पण तो बिचारा फसला। देवाने संधी साधून त्याचा घात केला। तेथेची प्रल्हादाचा भावो मज रक्षिता देवाधिदेवो। त्यासी साक्षेपे मारिता रावो मरणची वावो भावार्थे केले। पण त्याच्या उलट माझे रक्षण करणारा देवाधिदेव आहे असा प्रल्हादाचा भाव होता, त्यामुळे त्याच्या पित्याने त्याला मारण्यासाठी वाटेल तितके जरी प्रयत्न केले तरी त्याच्या भावनेने ते सर्व फुकट गेले। परमार्थी जे जाणपण ते जाणावी नागवण। या लागी सद्भावे जो संपूर्ण तो जन्म मरण छेदको। परमार्थात ज्ञानित्वाचा अभिमान ही शुद्ध नागवण आहे। जो पूर्ण सद्भावाने युक्त असतो तोच जन्ममरणाचा उच्छेद करतो। मी शिष्य परीक्षकू ज्ञाता हे सद्गुरुसी नाही अहंता। तेथे जैशी त्याची भावार्थता तैशा तैशा अर्था तो पावे। मी मोठा ज्ञाता शिष्याची परीक्षा करणारा आहे ही अहंता सद्गुरूला नसते, त्यामुळे त्या शिष्याचा जसा भाव असतो तसे त्याला फल मिळते। हे असो सच्छिष्याचा सद्भावो राया अभिनव कैसा पहाहो। गुरु ब्रह्म ऐक्य भावो निज निर्वाहो निष्टंक। सच्छिष्याचा सद्भाव कसा अपूर्व असतो तो पहा। गुरु आणि ब्रह्म यांचा ऐक्यभाव हाच त्याचा निश्चित निर्वाह असतो। माझ्या इंद्रिय वृत्ती चाळिता
सद्गुरु निजात्मा मज अंतवता, बाह्य सेवे लागी सर्वथा, ब्रह्ममूर्ती तत्वता सद्गुरु मानी. माझ्या इंद्रिय वृत्तींना प्रेरणा करणारा माझा आत्मा सद्गुरु माझ्या हृदयात आहे आणि बाह्य सेवेसाठी तत्वतः हा ब्रह्ममूर्ती सद्गुरु आहे असे तो मानतो. सद्गुरु चरणी आपण चित्तवित्त जीवितेसी पूर्ण, करून निघाली आत्मार्पण, सर्वस्वे संपूर्ण सर्व भावे. तो पूर्ण भावनेने चित्त, वित्त आणि जीवित हे एकरूप करून सद्गुरु चरणी घालतो आणि सर्वस्वाने आत्मार्पण करतो. तेथे संतुष्टला स्वामी पूर्ण, तोही सर्वस्वे भुलोन, आवडी निजांगे आपण, सेवका आधीन स्वामी होये. त्यामुळे पूर्ण संतुष्ट झालेला स्वामी प्रेमाला सर्वथा भुलून आपण स्वांगाने सेवकाधीन होतो. आत्मार्पण करिता बळी, द्वारी द्वारपाळ जाहला वनमाळी, ऐसी भजन भावाची नवाळी, सेवका जवळी स्वामी तिष्ठे. बलीने आत्मसमर्पण केले असता स्वतः वनमाळीही त्याच्या द्वारातील द्वारपाल झाला. भजन भावाची अपूर्वता ही आहे की स्वामी सेवकाजवळ राहतो. एवढी ये अगाध प्रीती, उत्तम भक्त स्वये पावती, भाळ्या भोळ्या हेची स्थिती, कैशारी ती आतुडे. जे उत्तम भक्त असतात ते स्वतः अशा अगाध प्रीतीला पात्र होतात, पण भोळ्या भाळ्या लोकांना ही स्थिती कशी प्राप्त होते? याची लागी सद्गुरुपाशी, शरण निघावे सर्वस्वेशी, तो संतोषोनिया शिष्यासी, भजन धर्मासी उपदेशी. त्यांनीही सद्गुरूला सर्व भावाने शरण जावे, म्हणजे तोही संतुष्ट होऊन शिष्याला उपदेश करतो. जेणे भजने भगवंत, भजो निजाहले उत्तम भक्त, ते भागवत धर्म समस्त, शिकावे निश्चित सद्भावेसी. ज्या भजनाने भगवंताचे भजन करून उत्तम भक्त झाले, ते सर्व निश्चित भागवत धर्म सद्भावाने शिकावे. मुख्य भागवत धर्म स्थिती, अवश्य करावी सत्संगती, हेची सद्गुरु उपदेशिती, असत्संगती त्यागार्थ. सत्संगती अवश्य करावी, कारण ती मुख्य भागवत धर्म स्थिती आहे आणि सद्गुरु ही असत्संगतीच्या त्यागासाठी शिष्याला हेच शिकवतात. सर्वांपासून निसंग, जरी मनी होणे आहे चांग, तै अवश्य धरावा सत्संग, असत्संग त्यागावा. मनाने सर्व विषयांपासून विरक्त व्हावे अशी जर इच्छा असेल तर अगोदर सत्संग अवश्य धरावा आणि असत्संग सोडावा. मुख्य असत्संग देह संगती, त्याची समूळ करावी निवृत्ती, जगी दाटुगी सत्संगती, जाण निश्चिती नृपनाथा. देहसंगती हाच मुख्य असत्संग आहे, त्याची समूळ निवृत्ती करावी. जगामध्ये सत्संगती प्रबल आहे असे हे राजा तू निश्चयाने जाण. जेथे दया मैत्री प्रश्रयो पूर्ण, मुख्यत्वे हे त्रिविध लक्षण, अवश्य करावे आपण, सत्संग प्रमाण स्वहितासी.
जेथे पूर्ण दया, मैत्री आणि विनय हे त्रिविध लक्षण मुख्यत्वे करून असते, त्याचाच सत्संग करावा, कारण तोच स्वहिताला कारण होतो. सांडोनिया थोरपण साधूसी लीन होवावे संपूर्ण, सांडोनिया देहाभिमान त्यासी लोटांगण घालावे. आपले थोरपण सोडून साधू पुढे पूर्णपणे लीन व्हावे, देहाभिमान सोडून त्यांना लोटांगण घालावे. साधू परता पूज्य पहाहो, जगी नाही आन देवो, संत पूजने देवाधिदेवो, स्वयमेवो संतुष्टे. या जगात साधूहून निराळा पूज्य देव नाही. संतांच्या पूजनाने देवाधिदेव स्वतःच संतुष्ट होतो. संतपदींचे रजकण श्रीवंदावे श्रद्धने पूर्ण, संतांपुढे जाणपण सर्वथा आपण न मिरवावे. संत चरणाचे रजकण मोठ्या श्रद्धेने मस्तकावर धारण करावे. संतांपुढे आपले ज्ञान सर्वथा मिरवू नये. देखोनी संत समुदावो, अनन्य गती भगवत भावो, भगवत भावे नम्र स्वभावो, प्रश्रयो पहाहो या नाव. संतांचा समुदाय पाहून त्यामध्ये अनन्य भावाने भगवत भाव ठेवावा, कारण भगवत भावाने नम्र होण्याचे जे शील त्यालाच विनय म्हणतात. नम्रता सेविता संत चरण, येथे भूत दया वाढे पूर्ण, हे दयेचे निज लक्षण सावधान अवधारी. नम्रपणाने संत चरणांची सेवा केली असता भूतदया पूर्णपणे वाढते. हे राजा, आता तू दयेचे लक्षण सावधान चित्ताने ऐक. भूतांसी कठीणपण देखता निघो पाहे प्राण, मा स्वये करील आपण, हे सर्वथा जाण स्वप्नीन घडे. भूतांशी कोणी निष्ठुरपणाने वागत आहे असे पाहताच याचे प्राण कासावीस होतात. मग हा स्वतः त्यांच्याशी निष्ठुरपणाने वागेल हे त्याच्याकडून स्वप्नीही घडत नाही. जेणे आपणासी होय दुःख, ते भूतांसी करीना निःशेख, जेणे आपणासी होय सुख, ते आवश्यक करी दीना. ज्याच्या योगाने स्वतःला दुःख होते तसले वर्तन तो भूतांशी कधीच करत नाही. ज्या प्रकारच्या वर्तनाने त्याला स्वतःला सुख होते तसेच वर्तन तो दीनाशी करतो. सर्व भूती दया समान, कदा न बोले कठीणपण, भूतांची पीडा निवारण, करोनी आपण सुखोपाय चिंती. त्याची सर्व प्राण्यांवर सारखीच दया असते. तो कोणालाही कधी कठीण शब्द बोलत नाही. भूतांच्या पीडेचे निवारण करणे हाच आपल्या सुखाचा उपाय आहे असे तो समजतो. जीवमात्री दुरुक्ती बोलता, जिव्हेच्या घेवो पाहे जीविता, भूती दुष्टपण चाळिता, समूळ निज चित्ता निर्दाळू पाहे. एखाद्या सामान्य जीवाला उद्देशून तोंडातून कठीण शब्द निघाल्यास तो त्या जिव्हेचा जीव घेऊ पाहतो. एखाद्या प्राण्याविषयी दुष्ट संकल्प मनात आल्यास आपल्या चित्ताचा समूळ नाश करण्यास तयार होतो. भूतांसी जेथ पीडा पावे, त्या तळी जीव घालू धावे, जीवा परीस भूते सर्वे, दया गौरवे पढियंती. प्राण्यांना जेथे पीडा होत असेल तेथे आपला जीव घालवावयास धावतो.
दयेमुळे त्याला सर्व भूते आपल्या जीवापेक्षाही अधिक वाटतात. ऐसे जे कारुण्यपूर्ण त्या नाव दया संपूर्ण. आता मैत्रीचे लक्षण असाधारण ते ऐका. असल्या कारुण्यालाच दया हे योग्य नाव आहे. आता मैत्रीचे लक्षण सांगतो, ते लक्ष देऊन ऐक. सर्व भूतांचे ठाई सुहृदा वाचोनी दुजे नाही. तरी न करितांची मैत्री पाही. ठाईंचे ठाई अलोलिक. सर्व भूतांमध्ये जो सुहृद भाव ठेवतो, म्हणजे त्याला आपल्या सुहृदा वाचून दुसरे काही दिसतच नाही. आणि अशी मैत्री न ठेवता जो भूतांमध्ये भेदभाव ठेवतो, तो भगवत भक्तच नव्हे. जे विषय वियोगे न विटे नाना विकल्पी न तुटे. आलिया परम संकटे मैत्री नेटे पाटे सदा ग्राह्य. या नावगा मित्र भावो प्राण गेलिया न तुटे पहाहो. देखता कल्पांत काळ घावो निज मित्र समुदावो एकवटे की. जो विषय संबंधांचा कंटाळा करीत नाही, ज्याच्या मनात अनेक विकल्प उठत नाहीत, अनेक संकटे जरी आली तरी तो मैत्रीपासून ढळत नाही, यालाच साधूचा मित्रभाव म्हणतात. प्राण जरी गेला आणि कल्पांत कालाचा घाला येत आहे असे दिसले तरी त्याचा मित्रभाव तुटत नाही. उलट तशा प्रसंगीही त्याचा मित्र समुदाय एकरूप होतो. ऐसी आचरता निजस्थिती श्रद्धा उपजे सर्वानुभूती. त्या श्रद्धेची व्युत्पत्ती यथा निगुती सांगेन. अशा आत्मस्थितीचे आचरण करीत असता सर्व भूतांविषयी श्रद्धा उत्पन्न होते. श्रद्धेचीही मी आता उपपत्ती सांगतो. नवल श्रद्धेचे लक्षण ब्रह्मा मुंगी समसमान. तरी यथोचित विधान सर्वथा जाण चुकेना. श्रद्धेचे लक्षण आश्चर्यकारक आहे. तिच्या योगाने मुंगी आणि ब्रह्मदेव समान असतात. तथापि प्रत्येक प्राण्याशी त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे आचरण करणे सर्वथा चुकत नाही. अर्ध्यपाद्यादी पूजन सकळ दान आणि सन्मान. हे श्रद्धा ब्राह्मणी संपूर्ण. एकासी ते जाण अंत मात्रची. अर्ध्यपाद्यादिकांनी पूजन, सर्वस्व दान आणि सन्मान ही पूर्ण श्रद्धा ब्राह्मणांमध्येच उचित आहे. पण कित्येकांना नुसते अन्न देणेच उचित आहे. एका अन्न आच्छादन एकासी ते कोरडे कण. तृण आणि जीवन एका पयप्पान यथोचित. दुसऱ्या कित्येकांना अन्न आणि आच्छादन उचित, काहींना धान्याचे कोरडे कण, कोणाला तृण आणि जळ आणि काहींना नुसते जलपान उचित आहे. जेणे ज्यासी सुख संपूर्ण ते ते करी उचित श्रद्धे जाण. अनुचित श्रद्धेचे विंदाण दुःखकारी संपूर्ण सर्वार्थी. ज्याने ज्याला पूर्ण सुख होईल ते तेच श्रद्धेने करणे उचित होय. अनुचित श्रद्धेचे लक्षण दुःखकर आणि सर्वांशी अपूर्ण आहे. जेवी ब्राह्मणा वाढिले तृण गायीस वाढिले मिष्टान्न. श्वानासी बैसणे सिंहासन साधूसी आसन थारोळा. जसे ब्राह्मणापुढे गवत वाढणे आणि गायीपुढे मिष्टान्न ठेवणे, कुत्र्याला सिंहासनावर बसवणे आणि साधूला थारोळ्यावर बसण्यास सांगणे हे श्रद्धेचे अनुचित लक्षण आहे. व्याघ्रासी पडिल्या लंघन
त्यासी अर्पुन ये गोदान, गाय गादल्या संपूर्ण, तैलाभ्यंजन करू नये. वाघ उपाशी आहे म्हणून त्याला गोदान करता येत नाही. गायीला जरी त्रास झाला तरी तिला तेल लावून अभ्यंग स्नान घालता येत नाही. हो का देह इंद्रिये जरी एके, तरी जिव्हा कर्म नव्हे नाके. तेवी एक भूतात्मा भूत वेखे, उचितोन्मुखे यजावा. देह आणि इंद्रिये ही जरी एक असली तरी जिव्हेचे काम नाकानी होत नाही. त्याच न्यायाने एकाच भूतात्म्याचे भूतवेशाला उचित असेच यजन करावे. करिता यथोचित अर्पण, जरी क्रिया दिसे भिन्न भिन्न. तरी अंतरश्रद्धा अभिन्न, हे मुख्य लक्षण भागवत धर्मी. याप्रमाणे यथोचित अर्पण करीत असता क्रिया जरी भिन्न भिन्न दिसली तरी आतील श्रद्धा अभिन्न असणे हे भागवत धर्माचे मुख्य लक्षण आहे. भूती भूतात्मा अभिन्न स्थिती, दया मैत्री साधूंची भक्ती. हेच आतुडे केशारिती, प्रबुद्ध तदर्थी उपाव सांगे. तेची नवश्लोकी श्लोकोक्ती, समूळ भागवत धर्मस्थिती. प्रबुद्ध सांगे राया प्रती, साधका निज प्राप्ती साधावया. भूतांमध्ये भूतात्मा एक रूपाने स्थित आहे. दया आणि मैत्री ही साधूची भक्ती आहे. तीच कोणत्या उपायाने साध्य होते ते प्रबुद्ध महर्षी पुढील 9 श्लोकांनी राजाला सांगेल. साधकांना आत्मप्राप्ती होण्यास हीच मुख्य भागवत स्थिती आहे. मुख्य साधावया परमार्था, अवश्य पाहिजे गा शुचिता. शुचित्वा वाचोनी तत्वता, न लाभे हाता निज स्वार्थो. मुख्य परमार्थ साधण्यासाठी शुचिरभूतपणा अवश्य पाहिजे. शुद्धी वाचून निजहित केव्हाही हाती लागणार नाही. या लागी गा नृपनाथा, शुद्ध शौचाची ऐक कथा. आंतरमळ नक्षाळिता, न लाभे हाता बाह्य शुद्धी. ह्यासाठी हे राजा शुद्ध शौचाची कथा ऐक. अंतःकरणाची मलिनता घालवल्या वाचून बाह्य देहाची शुद्धी प्राप्त होत नाही. मन मलिन वासनामळे, तेन करिता सोबळे. बाह्य पवित्रता अहंबळे, ते जाण आंधळे न्याहाळी जैसे. वासनारूपी मळाने मलिन झालेले मन स्वच्छ न करता बाह्य पवित्रतेचा मात्र नुसता अहंकार धरणे हे आंधळ्याने पाहण्यासारखेच आहे. मन मलिन वासनामळे, ते प्रक्षाळूनि सोविळे. करावे गा भाव बळे, गुरुवाक्य मेळे निजनिष्ठा. यास्तव आपली भावना आणि गुरुवाक्यावरील निष्ठा यांनी मनाचा वासनामळ धुवून त्याला स्वच्छ करावे. सोने जेवी पुटी पडे, मळ तुटे वाणी चढे. तेवी गुरुसेवा जडत्व मोडे, चित्तशुद्धी जोडे निर्दुष्ट. सोन्याला मुशीत टाकले म्हणजे त्यावरील मळ निघून जातो आणि त्याचा कस वाढतो. त्याप्रमाणे गुरुसेवेने जडत्व निघून जाते आणि चित्त शुद्ध होते. आरशासी सहाणी तोडिजे, तेणे स्वमुखा शुद्धत्व जोडिजे. तेवी चित्त शुद्धी उघडिजे, सहजी सहजे निज शुद्धी. आरशाला घासून स्वच्छ केले असता त्यात आपल्या मुखाचे शुद्ध प्रतिबिंब दिसते.
त्याचप्रमाणे चित्तशुद्धी झाली असता आत्मशुद्धी अनायासाने होते. लोहे परिसू झांकिजे तव लोहत्वा मुकिजे तेवी अंतरशुद्धीने कीजे महानिर्बुजे स्थूळ बुद्धी. लोखंडाने परिसाला जो झाकावे तो त्याने आपल्या लोखंडपणालाच मुकावे. त्याप्रमाणे चित्तशुद्धीने स्थूल बुद्धीला पळावयास लावावे. सूर्यो सन्मुख सूर्यकांत जाहलिया शुद्धत्वे होय दीप्त ते प्रभा बाह्य प्रकाशत अग्निहोत्रार्थ महायागा. सूर्यकांत मणी सूर्याच्या समोर धरल्यास तो आपल्या शुद्धपणाने प्रदीप्त होतो. त्याची प्रभा काष्ठादी बाह्य पदार्थात प्रकट होते आणि तोच अग्नी महायागांच्या उपयोगी पडतो. देवी गुरुवाक्ये अंतरशुद्धता सबाह्य आली शुचिता हेन करीती जे पवित्रता ते जाण तत्वता अतिभंडिमा. त्याच न्यायाने गुरुवाक्याने अंतशुद्धी होऊन शरीराला सबाह्य शुचित्व येते. पण जे ही पवित्रता संपादन करीत नाहीत ते खरोखर मोठे दांभिक होत. अल्पजळ शौचा प्रती तेणे हात करकटले ठाती शेवटी गिरबडे बृहती ते विकल्पी होती अपवित्र. शुद्धीसाठी थोडेसेच जल घेतल्यास हातालाही घाण राहते आणि शरीरही निर्मल होत नाही. त्याचप्रमाणे विकल्पाने मन अपवित्र होते. भरले काळकूट जीवी वरी टवटव अति बरवी ते इंद्रावण कोणीही न सेवी अंतर स्वभावी अतिमळीण. मनात काळकूट विष भरले आहे आणि वरून वटवट मात्र फार चांगली चालली आहे. पण ते तसले कवंडळ कोणीही स्वीकारित नाही, कारण त्या वटवट करणाऱ्याचे अंतःकरण स्वभावताच मलिन असते. तीर्थी धुतला रजकराजू तो काय होईल शुद्ध द्विजू नटे घेतला राजध्वजू तो नव्हे पूज्यू बाह्य क्रिया वशे. पर्टाच्या नायकाला पवित्र तीर्थात चांगले धुतले तरी तो काय पवित्र ब्राह्मण होणार आहे. नटाने राजाची चिन्हे धारण केली तरी तो बाह्य उपचारांनी खरा राजा कधीच होत नाही. सुंदरी सुकुमार साजिरी वोठी कुष्ठता तिळभरी जाहलिया ती ते कोडी न भरी वरी वरी बरी दिसताही. एखादी कन्या अतिसुंदर कोमल आणि गोमटी आहे, पण तिच्या ओठावर तिळा एवढे जरी कोड असले तरी ती वरून सुंदर असूनही तिला कोणी वरीत नाही. नागवी माथा मोत्यांची जाळी शिंबरी सुपाणी दाणा ल्याली ते बाह्य पवित्रता दाविली ते केली निज भंडिमा. एखाद्या नग्न स्त्रीने डोक्यावर मोत्याची जाळी घालावी किंवा नकटीने नाकात पाणीदार मोत्यांची नथ घालावी, त्याप्रमाणे एखाद्या ढोंग्याने बाह्य पवित्रता कितीही जरी दाखवली तरी ती व्यर्थच होय. दहे माखला वायसू तो काय होईल राजहंसू दही म्हणोनी मथिता कापुसू तृप्ती नव्हे उपहासू जगी प्रगटे. कावळ्याला दह्याचा लेप दिला तरी तो काय राजहंस होईल. कापसाला दही म्हणून किती जरी घुसळले तरी त्यापासून लोणी निघत नाही, उलट जगात उपहासच होतो. तेवी अंतरी विकल्पू असता बाह्य जे जे पवित्रता ते क्रिया नृपनाथा जाण तत्वता अतिभंडिमा. त्याच न्यायाने मनात विकल्प असताना
बाहेरून पवित्रतेचा आव कितीही जरी आणला तरी खरोखर ते ढोंग आहे असे तू समज. अंतरक्षाळिले गुरुप्रतीती, बाह्यक्षाळिले शास्त्रयुक्ती, ऐसे शुचित्व निज निश्चिती, अद्वैत स्थिती तेथे नांदे. गुरुवाक्याच्या प्रतीतीने ज्याने आपले अंतःकरण शुद्ध केलेले असते आणि शास्त्रोक्त स्नानादी उपायांनी बाह्य शरीर शुद्ध केलेले असते, म्हणजे असे दोन प्रकारचे शुचित्व जेथे निश्चित असते तेथेच अद्वैत स्थिती नांदते. अंतरी शुचित्व पूर्ण वसे, ते बाह्य कर्मी स्वये प्रकाशे, ते शुचित्वची अनायासे, परमार्थ दशे प्रकाशी. अंतःकरणात पूर्णपणे राहणारे शुचित्व बाह्यकर्मामध्ये आपोआप प्रकट होते आणि असले शुचित्वच परमार्थ दशेला अनायासाने व्यक्त करते. ईश्वर भावाचे निजवर्म, ज्याचे पोटी रिघाले सप्रेम, त्याचे कर्मची होय ब्रह्म, त्या देह भ्रम बाधीना. ईश्वर भावाचे हे मुख्य वर्म प्रेमासह मनात भिनल्यास त्याचे कर्मच ब्रह्म होते, नंतर त्याला देहभ्रम बाधत नाही. या नाम शुचिष्मता, सत्य चाणगा नृपनाथा, तपाची ही स्थिती आता, ऐकतत्वता सांगेन. हे राजा, अशा शुद्धीलाच खरे शौच म्हणतात. आता मी तुला तपाची स्थिती सांगतो, ती ऐक. शरीर शोषणानाव तप, ते प्रारब्ध भोगानुरूप, हृदयी वाहणे कृष्ण स्वरूप, तो शुद्ध साक्षेप तपाचा. व्रतादी उपायांनी शरीराला कृश करणे याला तप असे म्हणतात, पण ते प्रारब्धानेच प्राप्त होते. वस्तुतः हृदयामध्ये श्रीकृष्ण स्वरूपाचे सतत ध्यान करणे हे शुद्ध तपाचे लक्षण आहे. जेवी धुरसूनी दिठी, शूर रणा माझी उठी, तेवी ईश्वर धरोनी पोटी, वर्ते तो सृष्टी तपिया शुद्ध. समरांगणात उडालेल्या धुळीने दृष्टी मलिन झाली असता एखादा शूर योद्धा काही एक विचार न करता जसा पराक्रम गाजवीत सुटतो, त्याप्रमाणे ईश्वराला मनात धरून जो या सृष्टीत प्राप्त व्यवहार करतो तो शुद्ध तपस्वी होय. हेची तपाचे निज स्वरूप, याची नाव शुद्ध तप, यावर ते न चढे रूप, व्यर्थ वाग्जल्प का करावे. तपाचे मुख्य स्वरूप हेच आहे, यालाच शुद्ध तप असे नाव आहे. या पलीकडे त्याचे वर्णन करता येत नाही. व्यर्थ वटवट करण्यात काय अर्थ आहे. द्वंद्व सहिष्णुता मुमुक्षा, या नाव म्हणजे तितिक्षा, तेही आणावया लक्षा, नृपाध्यक्षा अवधारी. मुमुक्षूंनी शीतोष्णादी द्वंद्वांना सहन करणे यालाच तितिक्षा हे नाव आहे. तिचेही स्वरूप कळावे म्हणून आता मी सांगतो ते तू ऐक. सुख दुःख उभय भोग, दो माझी अखंड आपुले अंग, जे विचित्रींची वाघीण आणि वाघ, दोहीन माझी सांग निजत्वे भिंती. सुख आणि दुःख असे दोन भोग आहेत. ज्याप्रमाणे भिंतीवरील चित्रातील वाघीण आणि वाघ या दोहोंमध्ये भिंत स्वरूपाने सारखीच असते, त्याप्रमाणे आपले शरीर या दोन्ही भोग प्रसंगी अखंड एक रूप असते. जेवी दावाग्नी का उन्हाळे, आकाश जैसे न पोळे, असोनी त्यांचे निमेळे, त्या वेगळे अलिप्त
होत. दावाग्नीच्या प्रचंड ज्वालांनी आकाश पोळत नाही. त्यांच्याशी त्याचा संसर्ग झालेला असूनही ते स्वरूपाने त्याहून भिन्न आणि अलिप्तच असते. शीतळ जळ काही व पडे, पृथ्वी निज क्षमान कांकुडे, तेवी निज स्वरूप सुरवाडे, द्वंद्वांना तुडे निज साधू. पृथ्वीवर शीतल जल पडो किंवा बर्फ पडो, पृथ्वी आपल्या स्वाभाविक क्षमेमुळे कधी काकडत नाही. त्याचप्रमाणे साधू आपल्या स्वरूपानुभवाने द्वंद्वांनी व्याकुळ होत नाही. शरीर जरी हिवे कापे, तेणे देह कापे साधू न कापे. शरीर अति उष्णे तापे, परी साधू न तापे देह तापा माझी. शरीर हिवाने जरी कापत असले तरी विद्वान साधू कापत नाही. त्याचे शरीर कापते. शरीर तापाने जरी अतिशय तप्त झाले तरी साधू त्या देह तापाने संतप्त होत नाही. सुख देखो निदिठी, ज्या गोडिया घाली मिठी. दुःख ही त्याची आवडी घोटी, द्वंद्व सहिष्णुता मोठिया नाव राया. सुख देखो निदिठी, ज्या गोडिया घाली मिठी. दुःख ही त्याची आवडी घोटी, द्वंद्व सहिष्णुता मोठिया नाव राया. हे राजा, तो जितक्या आवडीने सुखात आसक्त होतो तितक्याच आवडीने तो दुःखाचाही अनुभव घेतो. यालाच द्वंद्व सहिष्णुता हे नाव आहे. गोफण गुंडा सन्मुख, लागता अवश्य उठे दुःख. तोच सुवर्णाचा जाहलिया देख, दुःख लोपोनी सुख अनिवार वाढे. गोफणीतून मारलेला दगड अंगाला लागला असता दुःख अवश्य होते, पण तोच जर सोन्याचा असला तर तो लागल्यामुळे झालेले दुःख लोपून जाते आणि अनिवार सुख होते. सुख दुःख प्रकाशक, निज वस्तू असे एक. त्या एकात्मता देख, द्वंद्वे साधक सुखे साहती. सुख आणि दुःख यांची निजवस्तू एक आहे. त्यामुळे साधक द्वंद्वांना एकात्मतेने पाहतात आणि त्यामुळे त्यापासून सुख साधतात. तेवी द्वंद्वाचे जाणपण, जाणवित असे जे ज्ञान. ते जाणितल्या आपण, द्वंद्वे संपूर्ण निर्द्वंद्वे होती. जे ज्ञान द्वंद्वाचा अनुभव घेते त्याला जाणले असता द्वंद्वे पूर्णपणे निर्द्वंद्व होतात. रस उसी कठीणपण, त्या माझी गोडी अखंड पूर्ण. तेवी द्वंद्वा माझी वस्तुचित घन, अखंड दंडायमान स्वये देखे. रसाने भरलेल्या उसात कठीणपणा असतो, पण त्यामध्ये गोडी अखंड असते. त्याचप्रमाणे द्वंद्वामध्ये अखंड एकरूप चिद्घन वस्तू हा स्वतः पाहतो. ऐशी हे अखंडता, जवनये साधकाचे हाता. तव द्वंद्वाची सहनता, नव्हे नृपनाथा निश्चयेसी. अशी ही अखंडता साधकाच्या हाताला जोवर लागत नाही तोवर द्वंद्वाची सहनशीलता निश्चयाने साध्य होत नाही. या नाव द्वंद्व सहन, निज निश्चये जाण पूर्ण. आता मौनाचे लक्षण, सावधान अवधारी. म्हणजे तोवर द्वंद्वे सहन करण्याचे सामर्थ्य येत नाही. यालाच द्वंद्व सहन तितिक्षा म्हणतात. आता मौनाचे लक्षण सावधान चित्ताने ऐक. श्रीराम 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 श्रीराम
श्रीराम श्रीराम। श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु।